श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अनेक आईवडिलांचा हा प्रश्न असतो की माझं मूल अभ्यासात लक्ष देत नाही, खूप विसरतं, अभ्यासाला बसत नाही, अभ्यासात मागे पडत आहे, तर काय करावं? जर तुमच्याही घरी अशीच समस्या असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असा साधा पण प्रभावी उपाय जो अनेकांनी करून अनुभव घेतला आहे. आजकाल मुलांचं लक्ष मोबाईल, टी व्ही, गेम्स आणि इतर खेळण्यांमध्ये जास्त लागलेलं असतं. अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही. मुलं पुस्तक उघडतात पण 5 मिनिटातच त्यांना कंटाळा येतो. त्यांच्यावर आई वडील रागवत असतात, ओरडतात, पण तरीही त्यांना काही फरक पडत नाही. पण काही वेळा ही समस्या फक्त अभ्यासाचीच नसते, तर मुलांच्या मनाची, एकाग्रतेची आणि घरातील वातावरणाचीही असते. आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या मुलांमध्ये प्रगती होईल. जी मुलं अभ्यास करत नाहीत ती अभ्यास करू लागतील. तर हा उपाय काय आहे? तर पहा, तुम्हाला हा उपाय असा करायचा आहे. विष्णू सहस्रनाम, या विष्णू सहस्रनामामधील पहिला अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे. ही सेवा तुम्हाला 40 दिवस करायची आहे. या सेवेची सुरुवात तुम्ही गुरुवारपासून करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही वारी या सेवेची सुरुवात केली तरी चालेल. हे तुम्हाला पुस्तक जवळपासच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल. तर तुम्हाला हे पुस्तक आणायचं आहे आणि त्यामधला पहिला अध्याय आहे. त्यामध्ये विष्णूंची नावे आहेत, तर ही तुम्हाला नावे वाचायची आहेत. असं तुम्हाला सलग 40 दिवस ही सेवा करायची आहे. तर ही सेवा जर तुमचं लहान मुलं असेल किंवा 25 वयापर्यंत तुम्हाला तुमच्या कोणत्याही मुलासाठी ही सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या मुलाला तुमच्या शेजारी बसवा. तुम्ही देवघरासमोर बसा, तुमच्या मुलाला तुमच्या शेजारी बसवा आणि हे विष्णू सहस्रनामाचा पहिला अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. यामुळे काय होणार आहे तर तुमच्या मुलाच्या मनामधील, शरीरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी बाहेर निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या मुलाच्या मनामध्ये येणार आहे आणि ती मुलं पुढे अभ्यास करायला लागणार आहे. तुम्हाला उदाहरणासह पटवून देते. पुण्यातील एक स्वामी भक्त होते. त्यांचा मुलगा अभ्यास करत नव्हता. त्यांचा मुलगा पुस्तक घेऊन बसायचा, अभ्यास तर करायचा, पण परीक्षेमध्ये त्याला मिळावे असे मार्क मिळत नव्हते. मग त्यांनी ही सेवा चालू केली. श्री विष्णू सहस्रनाम यातील पहिला अध्याय, जे विष्णूंची नावं आहेत, ती त्यांनी वाचायला चालू केली. ही सेवा त्यांनी 40 दिवस सेवा केली. त्या मुलाच्या परीक्षेच्या आधी ही सेवा त्यांनी सुरू केली आणि ही सेवा होईस तोपर्यंत त्यांच्या मुलाचा सुद्धा रिझल्ट लागला आणि त्यांचा मुलगा चांगल्या मार्काने पास झाला. म्हणून सांगते, तुमच्या जर मुलांमध्ये काही कमतरता असेल, कमतरता म्हणण्यापेक्षा तुमचं मुलगा अभ्यास करत नसते, मुलगा असो मुलगी असो, ती अभ्यास करत नसेल, तर तुम्ही ही एक सेवा चालू करा. आता बघा, दुसरा उपाय म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये एक तुम्हाला माळ घालायची आहे आणि ही माळ काळ्या तिळाची आहे. आपल्याला जवळपासच्या दुकानामध्ये काळे तीळ मिळून जातील. हे तीळ तुम्हाला घेऊन यायचे आहेत. अखंड तीळ घ्या. 108 हे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याला दोऱ्याने तुम्हाला बांधायचे आहे आणि ही माळ तुम्हाला त्या मुलाच्या गळ्यामध्ये घालायची आहे. ही माळ तुम्हाला 6 महिने मुलाच्या गळ्यामध्ये तशीच ठेवायची आहे. याने काय होणार आहे तर तुमच्या मुलाला नजर दोष लागणार नाही. त्याच्यामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी बाहेर फेकली जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा त्याच्या आतमध्ये येणार आहे. म्हणून तुम्हाला हा देखील एक उपाय करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावी, साधा आहे पण खूप प्रभावी आहे. हा उपाय केल्याने तुम्ही करून पहा, तुमच्या मुलामध्ये नक्कीच प्रगती तुम्हाला जाणवेल. तर तुम्हाला असे 2 उपाय करायचे आहेत. एक म्हणजे विष्णू सहस्रनामावलीमध्ये जी पहिला अध्याय आहे त्यातला तुम्हाला तो पहिला अध्याय वाचायचा आहे. ही सेवा सलग तुम्हाला 40 दिवस करायची आहे. तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला ही सेवा करता येईल. एकाच वेळेला ही सेवा करा. तुम्ही संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान ही सेवा केली तर याचा प्रभाव खूप
पडणार आहे तुमच्या मुलांवर. त्यामुळे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा एकाच वेळेला करा आणि एकाच जागी ही सेवा करा. अशी तुम्हाला सलग 40 दिवस सेवा करायची आहे. आणि दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काळे तीळ असतात, त्या तिळाची तुम्हाला एक माळ करायची आहे. हे तीळ 108 घ्या आणि ही माळ तुम्हाला तुमच्या मुलाच्या गळ्यामध्ये घालायची आहे. अशा 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. मध्येच तुम्हाला जर मासिक धर्म आला तर 4-5 दिवस ही सेवा स्किप करा. या सेवेमध्ये तुम्हाला 40 दिवस मांसाहार अजिबात करायचा नाही, कारण ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा आहे, हा उपाय आहे. त्यामुळे या सेवेमध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही. मांसाहार न करता तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुमच्या मुलाला तुमच्या शेजारी बसवा. जर त्या मुलाला वाचता येत असेल तर त्याला वाचायला द्या, आणि जर त्याला वाचायला येत नसेल, तो खूप लहान असेल, तर तुमच्या शेजारी बसवा आणि त्याच्या कानावर, त्याच्या मनावर जे तुम्ही बोलणार आहात ते शब्द पडू द्या. असं केल्याने त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम होणार आहे आणि त्याच्या आतमधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी बाहेर फेकली जाणार आहे आणि तुमच्या मुलांची अभ्यासात नक्की प्रगती होणार आहेत. मुलं अभ्यास करायला लागणार आहेत आणि चांगल्या मार्क्सने ते पास होणार आहेत. अशी ही सेवा करायची आहे. ही सेवा नक्कीच सगळ्यांनी, सगळ्या महिलांनी, सगळ्या आयांनी 40 दिवस करा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.